नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जर तुम्ही आगामी TET किंवा टेट परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाचे अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत. हे 50 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर मानसशास्त्र विषयात तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्राचा उगम प्रामुख्याने कोणत्या शास्त्रातून झाला आहे? मानसशास्त्राचा उगम प्रामुख्याने कोणत्या शास्त्रातून झाला आहे? तर उत्तर दिलेलं आहे तत्त्वज्ञान. खूप जास्त वेळ जाऊ नये म्हणून डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तराचं मी स्पष्टीकरणही देणार आहे, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल म्हणून डायरेक्ट आपण पटकन रिव्हिजन करूया. तर मानसशास्त्राचा उगम तत्त्वज्ञानातून झालेला आहे. तर सुरुवातीला मानसशास्त्र हा स्वतंत्र विषय नव्हता, तो तत्त्वज्ञानाचाच एक भाग म्हणून अभ्यासला जात होता. परंतु पुढे अभ्यासाच्या कक्षा रुंदावल्याने मानसशास्त्र हा स्वतंत्र विषय बनलेला आहे. सायकॉलॉजी, मानसशास्त्र हा शब्द कोणत्या भाषेतून निर्माण झाला आहे? असे छोटे छोटे प्रश्नच विचारले जातात बरं का, आणि त्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये मग आपला गोंधळ होतो. तर उत्तर आहे ग्रीक. सायकॉलॉजी हा शब्द ग्रीक या भाषेतून निर्माण झाला आहे. सायकॉलॉजी हा PSYCHE म्हणजे आत्मा, सायको, आणि लोगस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास, या दोन ग्रीक शब्द एकत्र येऊन सायकॉलॉजी हा शब्द बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे विल्यम वुंट. आधुनिक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट. जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळवून दिला आणि पहिली प्रयोगशाळा सुरू केली, म्हणूनच त्यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. तर पहा, आता जे स्पष्टीकरण दिले जाते ना, ते लक्ष देऊन ऐका, कारण की स्पष्टीकरणातून आणखी तुम्हाला 2 ते 3 प्रश्नाची उत्तरे मिळतात. जसं की विल्यम वुंट म्हणजे कुठले होते मानसशास्त्र? तर ते जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळवून दिला, पहिली प्रयोगशाळा त्यांनी सुरू केली आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनकही त्यांना म्हणतात. असे 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्पष्टीकरणातून सुद्धा भेटतात, म्हणून आपण उत्तर आणि त्याचं थोडंसं स्पष्टीकरण पाहत आहोत. जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी व कोठे स्थापन करण्यात आली? तर उत्तर आहे 1889 लिप्झिग, जर्मनी येथे. तर जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात प्राध्यापक विल्यम वुंट यांनी स्थापन केली आणि प्रयोगाला सुरुवात केली. तर पुढचा प्रश्न आहे, मानसशास्त्र हे वर्तनाचे सकारात्मक शास्त्र आहे, ही व्याख्या कोणी केली? तर उत्तर आहे JB वॅटसन. तर JB वॅटसन हे वर्तनवादाचे जनक आहेत. आत्मा किंवा मनाऐवजी डोळ्यांना दिसणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र, अशी व्याख्या त्यांनी केली. तर आत्म्याचे शास्त्र असे म्हणणारे कोण, वर्तनाचे शास्त्र असे म्हणणारे कोण, ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते पण लक्षात ठेवा. भारतातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा केव्हा आणि कोठे स्थापन झाली? तर उत्तर आहे 1916 कलकत्ता विद्यापीठ. तर जगातील पहिली जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठ येथे झाली आणि भारतातील पहिली, या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. 1916 कलकत्ता विद्यापीठ. तर ती कोणी स्थापन केली होती? डॉक्टर NN सेनगुप्ता. ते पण लक्षात ठेवा. बालमानसशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? उत्तर आहे जीन पियाजे. तर यांनी लहान मुलांच्या बुद्धीच्या आणि विचारांचा विकास कसा होतो यावर सर्वात मोठे सखोल संशोधन केले, म्हणून त्यांना बालमानसशास्त्राचे जनक मानले जाते. मानवी विकासाच्या मुख्य किती अवस्था मानल्या जातात? तर उत्तर आहे 4 अवस्था: शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था आणि प्रौढावस्था. या अवस्थांमध्ये मानवी विकासाचे वर्गीकरण केले जाते, त्या लक्षात ठेवा. मुलांच्या बौद्धिक विकासाचे 4 टप्पे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने स्पष्ट केले आहेत? तर उत्तर आहे जीन पियाजे. त्या 4 अवस्था कोणत्या आहेत? संवेदीकारक अवस्था, पूर्व कार्यकारक अवस्था, मूर्त कार्यकारक अवस्था आणि औपचारिक अवस्था. पुढचा आहे किशोरावस्था. हा प्रचंड वादळाचा, ताणतणावाचा व संघर्षाचा काळ असतो, हे विधान कोणाचे आहे? तर उत्तर आहे स्टॅनले हॉल. तर या वयात मुलांच्या शरीरामध्ये वेगाने बदल होत असतात, त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड भावनिक वादळे निर्माण होतात, असे स्टॅनले हॉल यांनी म्हटले आहे.
वाढ आणि विकास यापैकी कोणती संकल्पना अधिक व्यापक आहे? तर उत्तर आहे विकास. विकासात वाढीचा समावेश होतो, यामुळे विकास ही संकल्पना अधिक व्यापक आहे. वाढ ही फक्त शरीराच्या आकारापुरती मर्यादित असते, तर विकासामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या गुणांचा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा समावेश होतो. म्हणून विकास ही संकल्पना व्यापक आहे आणि वाढ ही मर्यादित आहे. मानवी शरीराच्या वजनात, उंचीत, आकारमानात होणारा संख्यात्मक बदल म्हणजेच वाढ. बरोबर. मानवी शरीराच्या वजन, उंची, आकारात होणारा बदल म्हणजेच वाढ आहे. विकास आहे का? नाही. विकास हा कसा होतो? बुद्धीचा विकास होतो. विकास म्हणजे वेगवेगळे त्यात काय शिकतो काय नाही हे सगळं विकासामध्ये येतं, परंतु वाढ ही शरीरामध्ये होत असते. ज्या गोष्टी आपण मोजू शकतो, तुलू शकतो, उंची, वजन, त्या वाढीमध्ये येतात. पुढचा प्रश्न आहे, मानवी विकास ही आयुष्यात कशी चालणारी प्रक्रिया आहे? तर कशी चालणारी आहे? अखंड व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. वाढ ही मर्यादित असते, परंतु विकास हा शेवटच्या म्हणजे आपण म्हातारे झालो तरी आपण काही ना काही शिकत असतो. म्हणून विकास ही जन्मानंतर आजूबाजूला मिळणारे वातावरण, दोघांच्या मेलापातूनच बालकाचा विकास घडतो. वातावरण, पर्यावरण, अनुवंश या दोन्हीच्या याच्यातून बालकाचा विकास होत असतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी विकास हा प्रामुख्याने कोणत्या दोन घटकांचा गुणाकार म्हणजे परस्पर संबंध असतो? तर मानवी विकास म्हणजेच अनुवंश आणि पर्यावरण. म्हणजेच बालकाला जन्मासोबत पालकांकडून मिळणारे गुणधर्म म्हणजेच अनुवंश आणि आजूबाजूचे पर्यावरण म्हणजेच वातावरण, या दोन्हींच्या याच्यातून विकास घडत असतो. पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या सामाजिकीकरणाची पहिली महत्त्वाची संस्था कोणती? तर पहिली संस्था आहे कुटुंब. काही जण म्हणतात शाळा, तर शाळा नाही, कुटुंब ही सामाजिकरणाची पहिली संस्था आहे. लक्षात ठेवा, चुकतं तिथे. म्हणजे मूल जन्माला आल्यावर सर्वात आधी स्वतःच्या आईवडिलांना आणि कुटुंबाच्या संपर्कात येते आणि सामाजिक वर्तनाचे पहिले धडेही मूल कुटुंबातच शिकते. म्हणून कुटुंब ही पहिली संस्था आहे सामाजिकरणाची. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे चार्ल्स स्पिअरमन. द्विघटक सिद्धांत म्हणजे त्यांनी सांगितलं की बुद्धिमत्तेत दोन घटक असतात, एस फॅक्टर, जी फॅक्टर. जी म्हणजे सामान्य आणि एस म्हणजे विशिष्ट. जगातील पहिली यशस्वी बुद्धिमत्ता मापन चाचणी कोणी तयार केली? तर उत्तर आहे अल्फ्रेड बिने आणि सायमन यांनी 1905 मध्ये. तर फ्रान्समधील शाळांमधील मतिमंद मुले ओळखण्यासाठी अल्फ्रेड बिने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी 1905 मध्ये जगातील पहिली यशस्वी बुद्धिमापन चाचणी तयार केली. पुढचा प्रश्न आहे, बुद्ध्यांक काढण्याचे अचूक सूत्र कोणते? आपण हे पाहिलेलं आहे. मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100. बालकाचे मानसिक वय भागिले त्याचे प्रत्यक्ष चालू वय गुणिले 100 केल्यास त्याचा अचूक बुद्ध्यांक काढता येतो. सामान्य किंवा सरासरी बुद्धिमत्ता असलेल्या बालकांचा IQ किती असतो? तर उत्तर आहे 90 ते 110. 90 ते 110 हे सामान्य आणि मतिमंद असतात ते 70च्या दरम्यान असतात आणि प्रतिभावान ते 140च्या दरम्यान असतात. सामान्य 90 ते 110च्या दरम्यान. म्हणजे जगातील बहुतांश सामान्य लोकांचा बुद्ध्यांक 90 ते 110च्या दरम्यान असतो आणि हा सरासरी बुद्धिमत्तेचा गट मानला जातो. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर. यांनी सांगितले की बुद्धिमत्ता ही एक नसून माणसाकडे विविध प्रकारच्या 9 बुद्धिमत्ता असतात. जसं की भाषीय, सांगीतिक, क्रीडाविषयक, गणितीय असे वेगवेगळे कौशल्य असतात, ते म्हणजेच वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. अध्ययनाची प्रयत्नप्रमाण उपपत्ती कोणी मांडली? तर उत्तर आहे एडवर्ड थॉर्नडाईक. त्यांनी स्पष्ट केले की माणूस हा प्राणी चुका करत करत शिकतो आणि यालाच ट्रायल अँड एरर पद्धत म्हणतात, म्हणजेच प्रयत्नप्रमाण पद्धती, चुकत चुकत शिकणे. थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगामध्ये कोणत्या प्राण्याचा वापर केला होता? कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला याबद्दल पण प्रश्न विचारला जातो. तर उत्तर आहे मांजर. थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता. एका भुकेल्या मांजराला त्यांनी एका बॉक्समध्ये बंद केले होते आणि बाहेर अन्न ठेवले होते. मांजराने अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर एका बटनावर पाय पडल्यावर दरवाजा उघडतो आणि मांजर बाहेर येते. म्हणजे ते चुकत चुकत शिकते आणि मग नंतर त्याला लक्षात येतं की हे बटन दाबल्यानंतर आपल्याला बाहेर जाता येते. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? उत्तर आहे इव्हान पॅवलॉव. रशियन शरीरशास्त्रज्ञ आहेत ते. त्यांनी चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये कृत्रिम जोडणी कशी निर्माण करायची हे सांगितलं याच्यामध्ये अभिजात अभिसंधानामध्ये.
पॅव्लॉव यांनी लाळ निर्मितीच्या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्यावर संशोधन केले? तर उत्तर आहे कुत्रा. कुत्र्याला अन्न देण्यापूर्वी घंटा वाजवली जायची. काही दिवसांनी अन्न न देता फक्त घंटा वाजवली तरी कुत्र्याच्या तोंडातून लाळ निर्माण व्हायला लागली. यालाच आपण घंटेसोबत अभिसंधान तयार झाले असं म्हणतो. म्हणजेच इव्हान पॅव्लॉव यांनी लाळ निर्मितीसाठी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केले. पुढचा प्रश्न आहे, साधक अभिसंधान हा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे B.F. स्किनर. साधक अभिसंधान, त्यांच्या मते जर एखाद्या चांगल्या वर्तनानंतर लगेच बक्षीस दिलं किंवा प्रोत्साहन दिलं तर ते वर्तन व्यक्ती परत करते, किंवा रागवलं तर मग व्यक्तीला ते वर्तन करूशी वाटत नाही. म्हणजेच आपण बक्षीस दिलं तर पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतो, आणि म्हणजे समजा रागवलो तर निगेटिव्ह, म्हणजे त्याला साधक अभिसंधान हा सिद्धांत म्हणतात. पुढचं, B.F. स्किनर यांनी त्यांच्या प्रयोगात प्रामुख्याने कोणत्या जीवांचा वापर केला? B.F. स्किनर यांनी पांढरा उंदीर व कबूतर या प्राण्यांचा वापर केला. त्यांनी खास बनवलेल्या स्किनर बॉक्समध्ये उंदीर व कबुतरांचा वापर करून क्रियाशील वर्तनाचे आणि बक्षिसांचे विश्लेषण केले होते. मर्मदृष्टीमूलक अध्ययन या सिद्धांताशी कोण संबंधित आहे? तर उत्तर आहे कोहलर. तर गेस्टाल्ट संप्रदाय. मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या मते अध्ययन हे हळूहळू नाही तर परिस्थितीचे अचानक आकलन होऊन मर्म समजून होते. यालाच मर्मदृष्टी किंवा आहाक्षण म्हणतो. म्हणजे आपल्या पटकन एखादी गोष्ट लक्षात येणे याला मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हणतात. कोहलर यांनी कोणत्या सुप्रसिद्ध चिंपांजीवर मर्मदृष्टीचे प्रयोग केले होते? तर उत्तर आहे सुलतान. त्यांनी एका खोलीत 2 काठ्या जोडून खोके एका वेळेक रचून छताला टांगलेली केळी मिळवली होती. तो प्रयोग आहे ना, तो कोहलर यांनी चिंपांजी सुलतान या माकडावर केला होता. बालकांचा सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा. अल्बर्ट बांदुरा म्हणतात की मुले स्वतः प्रयोग करून शिकण्यापेक्षा समाजातील इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण आणि अनुकरण करून जास्त शिकत असतात. म्हणून सामाजिक अध्ययन सिद्धांत अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कारक कौशल्य जसं की पोहणे, सायकल चालवणे शिकण्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरते? तर उत्तर आहे सराव व अनुकरण पद्धत. म्हणजे हातपाय किंवा शरीराच्या स्नायूंचा वापर करून केली जाणारी कौशल्य ही केवळ वाचून किंवा ऐकून येत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष सराव आणि अनुकरण करावे लागते. पुढचा प्रश्न आहे, विस्मरणावर सर्वात आधी महत्त्वपूर्ण प्रयोग कोणी केले? तर उत्तर आहे हर्मन एबिंगहॉस. विस्मरणावर जर्मन मानसशास्त्रज्ञ हर्मन एबिंगहॉस यांनी निरर्थक शब्दांची यादी वापरून स्वतःवर प्रयोग केले आणि वेळ गेल्यानंतर आपण गोष्टी कशा विसरतो याचा प्रसिद्ध विस्मरण वक्र तयार केला. पुढचा प्रश्न आहे, स्मरण प्रक्रियेचे प्रमुख 3 टप्पे कोणते आहेत? तर उत्तर आहे संकलन, साठवण व पुनरुत्पादन. म्हणजे आधी माहिती मेंदूला समजेल अशा भाषेत नोंदवणे म्हणजे संकलन, ती मेंदूत टिकून ठेवणे म्हणजे साठवण, आणि गरजेच्या वेळी ती आटून बाहेर काढणे म्हणजे पुनरुत्पादन. हे 3 टप्पे येतात स्मरण या प्रक्रियेमध्ये: संकलन, साठवण व पुनरुत्पादन. पुढचा प्रश्न आहे, प्रेरणा हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे? तर उत्तर आहे मूव्हियर, म्हणजे गतिमान करणे. म्हणजे हा लॅटिन शब्द मूव्हियरचा अर्थ आहे हालचाल करणे किंवा गतिमान करणे. प्रेरणा ही माणसाला त्याची ध्येय गाठण्यासाठी गतिमान करत असते. म्हणून प्रेरणा हा शब्द मूव्हियर या शब्दापासून तयार झाला आहे. प्रेरणेचा गरजांचा पदानुक्रम सिद्धांत कोणी मांडला? तर अब्राहम मास्लोंची. तुम्हाला ती गरजांची श्रेणीबद्ध रचना माहिती आहेच, आपण ती पाहिलेली आहे. तर त्यांनी पिरॅमिडच्या स्वरूपात 5 टप्पे मांडले, ज्या माणसाच्या मूलभूत गरजा जसं की अन्न, पाणी, मग त्या भागल्या की तो वरच्या पातळीकडे जातो, म्हणजे ते आत्माविष्काराची गरज वगैरे सर्वात वरती येते. तो आहे अब्राहम मास्लोंच्या गरजांच्या श्रेणीचा तक्ता. मास्लो यांच्या गरजेच्या पदानुक्रमात सर्वात उच्च पातळीवरील गरज कोणती आहे? आपण आत्ताच पाहिलं. तर उत्तर आहे आत्मवास्तवीकरण गरज. म्हणजेच आत्मवास्तवीकरण म्हणजे स्वतःमधील सुप्त गुणांचा सर्वोच्च विकास करणे आणि स्वतःचे अंतिम ध्येय साध्य करणे ही मास्लो यांच्या पदानुक्रमातील सर्वात वरची गरज आहे. म्हणजे ती 5वी गरज आहे. पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दावरून तयार झाला आहे? तर उत्तर आहे पर्सोना. पर्सोना म्हणजेच मुखवटा.
प्राचीन ग्रीक नाटकांमध्ये रंगमंचावर काम करणारे नट जे मुखवटे घालायचे त्यांना पर्सोना म्हटले जायचे. ग्रीकवर का लक्षात ठेवा. यावरूनच माणसाच्या बाह्य व अंतर्गत रूपाला मिळून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असे वर्गीकरण कोणी केले आहे? उत्तर आहे कार्ल युंग. तर शांत, विचारमग्न आणि लाजाळू लोकांना अंतर्मुखी, तर मनमोकळे, समाजात मिळणारे, बोलके यांना बहिर्मुखी असं वर्गीकरण कार्ल युंग यांनी केलं आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिमत्वाच्या मनोविश्लेषणवादी सिद्धांताचे जनक कोण आहे? उत्तर आहे सिग्मंड फ्राईड. मनोविश्लेषणवादी सिद्धांताचे जनक सिग्मंड फ्राईड आहेत. तर सिग्मंड फ्राईड यांनी माणसाच्या अचेतन आणि अबोध मनाचा अभ्यास करून व्यक्तिमत्वाचा जगप्रसिद्ध मनोविश्लेषणवादी सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे, फ्राईड यांच्या मते मानवी मनाच्या 3 पातळ्या कोणत्या आहे? बोधमन, अर्धबोधमन, अबोधमन. तर त्यांनी मानवी मनाची हिमनगाशी तुलना केली. सध्याचे विचार म्हणजे बोधमन, काही प्रयत्न करून आठवणारे म्हणजे अर्धबोधमन आणि दडलेल्या सुप्त भावना म्हणजे अबोधमन. व्यक्तिमत्व संरचनेचे इदम, अहम आणि पराहम हे घटक कोणी सांगितले आहेत? इदम, अहम आणि पराहम ह्या गोष्टी म्हणजे काय आहेत हे पण पाहून घ्या. आणि हे घटक कोणी सांगितले आहेत? तर उत्तर आहे सिग्मंड फ्राईड. फ्राईडच्या मते व्यक्तिमत्वात इदम म्हणजे तात्काळ सुख हवे, अहम म्हणजे वास्तववादी विचार आणि पराहम म्हणजे नैतिक व संस्कार हे 3 संघर्षमय घटक कार्यरत असतात. इदम, अहम आणि पराहम हे लक्षात ठेवा आणि त्याचा अर्थ काय ते पण लक्षात ठेवा. बाह्य बक्षिसाची आणि शिक्षेची अपेक्षा न ठेवता स्वतःहून शिकणे म्हणजे कोणती प्रेरणा होय? तर उत्तर आहे अंतस्थ प्रेरणा. म्हणजे जेव्हा विद्यार्थी बाहेरील बक्षीस, गुण, शिक्षा यांच्या व्यतिरिक्त केवळ स्वतःच्या समाधानासाठी किंवा ज्ञानाच्या आनंदासाठी स्वतःहून अभ्यास करतो तेव्हा त्याला अंतस्थ प्रेरणा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनाच्या संक्रमणाचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? तर उत्तर आहे 3 प्रकार पडतात, सकारात्मक, नकारात्मक आणि शून्य संक्रमण. म्हणजेच एका ठिकाणी शिकलेले ज्ञान दुसऱ्या ठिकाणी मदत केली तर ते सकारात्मक संक्रमण झालं. जर एका ठिकाणी शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला तर ते नकारात्मक झालं. आणि आपण शिकलेल्या ज्ञानाचा कुठंच काही फायदा झाला नाही आणि तोटाही झाला नाही, काहीच फरक पडला नाही, तर ते झालं शून्य संक्रमण. पुढचं आहे, समावेशक शिक्षण म्हणजे काय? तर सामान्य मुले आणि दिव्यांग मुले यांना एकाच शाळेत एकत्र शिक्षण देणे म्हणजे समावेशक शिक्षण. तर कोणताही भेदभाव न करता सामान्य मुले आणि शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग म्हणजे विशेष गरजा असणारी मुले, पहिल्यांदा त्यांना अपंग वगैरे म्हणायचे बघा, तर आता त्यांना दिव्यांग हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे विशेष गरजा असणारी बालके, त्यांना एकाच छताखाली एकत्र शिकवणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण. बुद्धिमत्तेचे मापन करणारी भाटिया परफॉर्मन्स टेस्ट कोणी विकसित केली? तर नावच आहे CM भाटिया, चंद्रमोहन भाटिया. तर भारतीय परिस्थितीनुसार निरीक्षण भाषा न समजणाऱ्या लोकांसाठी चंद्रमोहन भाटिया यांनी ही अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी म्हणजे अशाब्दिक म्हणजे त्याच्यामध्ये शब्द नव्हते परंतु वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं बुद्धिमापन केले जायचे. डिस्लेक्सिया हा विकार प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे वाचनातील अडचणी. म्हणजे जसं की बीला डी वाचणे, ऑजला सॉ वाचणे, शब्द ओळखण्यात अडचण येते म्हणजे डिस्लेक्सिया. पुढचा प्रश्न आहे, डिस्कॅल्क्युलिया हा विकार कशाशी संबंधित आहे? गणितीय क्रिया करण्यातील अडचण. डिस्कॅल्क्युलियावरून आपण गणितीय क्रियामध्ये अडचण येते हे लक्षात ठेवणं सोपं आहे. म्हणजे अंक समजण्यात, बेरीज वजाबाकी करण्यात, गणितातील संकल्पना सोडण्यात अडचण येते म्हणजे डिस्कॅल्क्युलिया. डिस्ग्राफिया हा विकार कशाशी संबंधित आहे? लिहिण्याची अक्षमता, अक्षरांच्या आकारातील दोष. ग्राफिया म्हणजे लिहिणं हे लक्षात ठेवा तुम्ही. कॅल्क्युलिया म्हणजे गणितीय क्रिया आणि डिस्लेक्सिया म्हणजे दिसण्याशी संबंधित म्हणजे वाचण्यासाठी दिसायला तर महत्त्वाचं आहे ना, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे लेखनाशी संबंधित दोष डिस्ग्राफिया आहे आणि यामुळे लहान मुलांचे हस्ताक्षर खूप खराब येते, अक्षरांचे आकार नीट काढता येत नाहीत आणि लिहिताना ओळीचे भान राहत नाही किंवा शब्द आलटून पालटून लिहिले जातात.
शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षकांसाठी बालमानसशास्त्र अभ्यासाचे सर्वात मुख्य महत्त्व कोणते आहे? तर बालकांच्या गरजा, विकास व वर्तन समस्या समजून घेणे. तर मग प्रत्येक मूल वेगळं असतं. बालमानसशास्त्राच्या अभ्यासाने शिक्षकाला विद्यार्थ्याच्या वयोमानानुसार त्याच्या क्षमता, अडचणी आणि गरजा ओळखून योग्य पद्धतीने मुलाला समजून घेऊन शिकवता येईल. यासाठी बालमानसशास्त्र समजणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न आहे, बुद्धी गुणांक मोजताना मानसिक वय ही संकल्पना कोणी दिली? तर उत्तर आहे अल्फ्रेड बिने यांनी दिलेली आहे 1908 मध्ये. तर बिने यांनी बुद्धिमापन चाचणी सुधारणा करताना 1908 मध्ये मानसिक वय ही संकल्पना मांडली, जी मुलांच्या बुद्धीची अचूक पातळी दर्शवते. पुढचा प्रश्न आहे, कृतीवर आधारित असणाऱ्या प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? तर उत्तर आहे विल्यम किलपॅट्रिक. तर अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ किलपॅट्रिक यांनी प्रगतिशील शिक्षणावर आधारित ही कृतीप्रधान प्रकल्प पद्धत विकसित केली, ज्यामध्ये मुले स्वतः काम करून शिकतात. म्हणजेच प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत विल्यम किलपॅट्रिक. धन्यवाद. हे शैक्षणिक मानसशास्त्राचे आपले जे प्रश्न होते हे तुम्हाला TET तसेच स्टेट या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.